चला तर आज बनवलंय टेस्टी असं लोणचं। बाजारात खूपच आंबे यायला लागले आणि लोणचं टाकायची इच्छा झाली आणि असं रसरशीत चमचमीत आणि टेस्टी सिंपल असं लोणचं बनवलंय आणि नक्कीच आवडेल, नक्की बनवा। आणि खूपच असं टेस्टी। त्यासाठी मी 2 किलो आंबे आणलेले आणि बाजारात आंबे खूप यायला लागले हे आणि असे थोडेसे कडकच घ्यायचे। आणि मी बाजारातून आणल्यानंतर पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते आणि परत असं एकदा असे धुवून घ्यायचे परत। आणि आमच्याकडे आंबे निघाले तर रोज एक आंबा कापायचा, त्यावर मिरची, हळद, मीठ टाकायचं आणि लोणचं बनवायचं। तर मी ठरवलं की 2 किलोचं लोणचं बनवून टाकायचं आहे आणि लोणचं टाकायला खूप वेळ आहे, पाऊस पडल्याशिवाय लोणचं काही टाकता येत नाही। त्यामुळे मी असं सिंपल 2 किलोचं लोणचं बनवलं आहे आणि स्वच्छ असं पुसून घ्यायचे आंबे, पूर्ण कोरडे करायचे आणि त्याची देठ हे काढून घ्यायचे। चिक असतो त्यामुळे सर्व आंब्याचे काढून घ्यायचे। आणि ही सुरी मला माझ्या भाचीने गिफ्ट केली आहे आणि खूपच छान आहे आणि त्यांनी ऑनलाईन मागवल्या होत्या, त्यामुळे मला एक गिफ्ट केली आहे। त्यामुळे आंबे खूपच छान असे कट केले। 2 किलो आंबे, वेळही लागला नाही असे मी कट केले आणि खूपच छान आहे ही सुरी। आणि आपल्या आवडीप्रमाणे कट करायचे, लहान मोठ्या। आणि माझ्याकडे 2-3 सुऱ्या आहेत, त्यामुळे मला ही सुरी खूपच सोपी वाटली आणि कापायला पण सरळ आहे। आणि असे कट करून घ्यायचं आहे आंबे, सर्व असे कट करून झाले 2 किलो। आणि आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे सर्व फोडी। त्यावर 2 चमचे मीठ टाकायचं आहे फोडींवरती सर्व। आणि त्यावर 1 चमचा हळद टाकायची आहे। आणि सर्व फोडींना असं लावून घ्यायचं आहे हळद आणि मीठ। आणि आता मोठ्या भांड्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ सर्व फोडींना लागलं पाहिजे। सर्व असं लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला या फोडी बांधून ठेवायच्या आहे कापडामध्ये 1 दिवस। स्वच्छ कापड घ्यायचं आहे, रुमाल, आणि एका ताटामध्ये ठेवायचा, त्यामध्ये सर्व फोडी टाकून द्यायच्या आहे आणि आपल्याला जे पाणी सुटेल ते काढून घ्यायचं आहे फोडींचं, म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकतं।
आणि फोडी पण अशा नरम पडत नाही, जशाच्या तशा राहतात लोणच्यामध्ये शेवटपर्यंत. आणि एक गाळणी घेतलेली मी, त्यावर असं गाठोडं ठेवायचं आहे आणि खाली एक भांडं, त्यामध्ये पाणी पडेल. जे पाणी सुटेल ते भांड्यामध्ये निघून जाईल. आणि आता मसाला, मेथी घेतलेली मी 1 चमचा, 1 वाटी धणे, 1 वाटी शोप आणि 1 वाटी मोहरी आणि काळी मिरी घेतलेली. तुम्ही वाढवू शकता, त्यामध्ये लवंग पण टाकू शकता. आणि तेजपान घेतलेलं मी 2-3 पानं घेतलेले, असल्यास टाका, नाही तर नाही. आणि शोप भाजून घ्यायची आहे नॉर्मल, जास्त पण अशी भाजायची नाही आहे. धणे पण भाजून घेतलेले मी आणि काळी मिरी पण भाजून घ्यायची आहे. तुम्हाला जर मसाले टाकायचे तर तुम्ही टाकू शकता अजून. आणि तेजपान घरामध्ये होते तेवढेच मी. आणि मोहरी पण थोडीशी भाजून घ्यायची आहे. आणि मीठ पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आणि धणे आणि शोप एकत्र काढायची, मिरी आणि तेजपान आणि मोहरी एक वेगळी काढायची. सर्व मसाले काढून झाले. आणि आता मी 500 ग्रॅम तेल, म्हणजेच अर्धा किलो तेल गरम करायला ठेवायचं आहे. आणि असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि गॅस बंद करायचा नंतर 5 मिनटं. आणि आता कडकडीत गरम करून 5 मिनटं खाली ठेवायचं आहे उतरवून. थोडंसं गरमपणा कमी झाला पाहिजे तेलाचा. आणि त्यामध्ये टाकायची आहे मेथी दाणे टाकायचे. मी अख्खेच मेथी दाणे टाकते. त्याची पावडर जर टाकली तर कडवटपणा लागतो लोणच्याला आणि मुलं खाता नाही, त्यामुळे. आणि धणे आणि शोप पावडर ही मोहरीची. आणि त्याच वाटीने 1 वाटी तिखट घेतलेलं, आवडीप्रमाणे घ्या. आणि त्याच वाटीने 1 वाटी मीठ आणि 1 चमचा हळद. आणि त्यामध्ये टाकलेले मी लसूण पाकळ्या, अख्ख्याच टाकलेल्या मी. आणि त्यावर थोडं थोडं गरम तेल टाकत राहायचं. थोडं थोडं छान असं मसाला भाजला जातो आहे, करपणार नाही आणि भाजलाही जाईल. खूपच असं टेस्टी मसाला झाला आहे. वास पण छान आला आहे, पूर्ण घरभर पसरला आहे वास. आणि कमी साहित्य लागले मला, पण टेस्टी झालं आहे लोणचं. अजून लोणचं टाकायला खूप वेळ, म्हणजे पाऊस पडल्यानंतरच लोणचं टाकलं जातं. तर मी थोडंसंच लोणचं केलेलं आणि हिंग टाकलेला मी तेलामध्ये. आणि हिंग पण असा पूर्ण मसाल्यावरती टाकून द्यायचा. 1 चमचा हिंग पूर्ण तेल टाकून द्यायचं आहे. छान असं भाजल्या जातोय मसाला. आणि त्यामध्ये पाव किलो गूळ टाकायचा आहे. आणि
बुडावर पण तेल टाकायचं आहे, तो पण असा भाजला जातो. पूर्ण गूळ असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये. मी आदल्या दिवशीच बनवून ठेवलेला, म्हणजे थंड होतो आणि सकाळी आपल्याला लोणचं पटकन भरता येतं बरणीमध्ये. आणि पूर्ण मेथी वगैरे सर्व टाकून द्यायचं, तेल उरलेलं. आणि बरणी छान वाळवून घेतलेली, धुवून स्वच्छ. आणि आपण बांधलेल्या होत्या काल फोडी, त्या आता बघू सोडून. आणि छान असं पाणी सुटलेलं, थोडंसं पाणी निघालेलं, आणि सोडून घ्यायची आहे फोडी. बघा किती छान झालं आहे. आणि भाजून ठेवल्यामुळे नरम पडत नाही लोणचं, जशाच्या तशा फोडी राहतात लोणच्यामध्ये. आणि मसाला पण छान झाला आहे. हे बघा पूर्ण गार होऊन गेला आहे. आणि बरणीला लावायला हिंग पावडर घेतलेली तेलामध्ये कालवून, आणि पूर्ण बरणीला लावून घ्यायची हिंग पावडर. लोणचं आपलं खराब होत नाही, बुरशी लागत नाही, त्यामुळे हे करायचंच विसरायचं नाही. पूर्ण बरणीला हिंग लावून घ्यायचा आहे तेलामध्ये कालवून. आणि आता फोडी घेतलेल्या मी भांड्यामध्ये टाकून, आणि पूर्ण मसाला टाकून द्यायचा आहे. बापरे, पूर्ण फोडीमध्ये मसाला टाकून द्यायचा. पूर्ण लोणचं असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. खूपच असं, आणि सर्व असा मसाला छान झाला आहे. 2 किलोसाठी बरोबर हा मसाला तयार होतो. पूर्ण फोडींना लागला आहे मसाला, कमी पण झाला नाही जास्त पण नाही, आणि व्यवस्थित झाला आहे. 1 वाटीचं प्रमाण घ्यायचं लहान, आणि खूपच असं रसरशीत. आणि आता बरणीमध्ये भरायचं आहे लोणचं. आता लोणचं भरून झालं आहे, आणि 1 दिवसानंतर लोणचं आणि छान असं तेल सुटलं आहे. खूपच असं चमचमीत, टेस्टी, सिंपल असं, कमी साहित्यामध्ये. आवडल्यास नक्की करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.